नमस्कार सगळ्यांना। आजचा प्रत्येक दिवस साधाच असतो हो की नाही, पण आपण त्यात आनंद शोधला ना तर तोच दिवस खास बनतो। आजचा दिवसही तसाच होता। साईने मिक्सर खोलला, लहान मुलांची ही मस्ती बघितली की खरंच मन खुश होतं। थोडा पसारा होतो पण त्यातच खरी मज्जा असते हो की नाही हो। तुमच्याकडे पण असे नमुने आहेत का? कमेंट करून नक्की सांगा। दुपारी खूप ऊन होतं, अंगावर जाळ लागावा इतकं ऊन बाहेर पडलेलं होतं। अशा वेळी वाटतं काहीतरी थंडगार मिळायला पाहिजे। मग मी बनवला एकदम भन्नाट बिन उसाचा पण उसाचा रस। हो, ऐकायला थोडंसं वेगळं वाटत असेल हो की नाही, पण चव अगदी भन्नाट अशी। कधी कधी आपल्याकडे जे आहे त्यातूनच काहीतरी वेगळं नवीन बनवायचं असतं। हेच तर शिकायचं आहे आयुष्यात हो की नाही हो। जिथं कमी आहे तिथेही आनंद निर्माण करायचा। या रसाची फुल रेसिपी मी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे, नक्की पहा आणि ट्राय करा। नंतर संध्याकाळी अजून एक खास क्षण आपल्या आयुष्यात आला होता। आज आंबेडकरांची जयंती। अशा काही निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो, गाणी लावली आणि काही बायकांनी ना मनापासून गाण्यावरती ताल धरलेला होता। खूप सुंदर वाटत होतं। तो आनंद, ती ऊर्जा शब्दात सांगता येत नव्हती। ही फक्त एक जयंती नाही तर हा दिवस आहे प्रेरणेचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात खूप कठीण परिस्थिती पाहिली आहे, अडचणी, अपमान, संघर्ष, पण त्यांनी कधी हार मानली नाही हो की नाही हो। त्यांना आपल्याला एकच गोष्ट शिकवली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज आपण जे स्वातंत्र्य, हक्क आणि समानता अनुभवतोय त्यामागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे। मित्रांनो, आजच्या दिवशी आपण ही स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा हो की नाही, आपण आपल्या आयुष्यात किती मेहनत घेतोय हो। आपण शिक्षणाला किती महत्त्व देतोय, कारण बाबासाहेबांनी ना सांगितलं शिक्षण हेच खरं शस्त्र आहे। आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये, गरीब असो, अडचणीत असो, पण जर आपल्याला शिकायची जिद्द असेल ना तर आपण काहीही करू शकतो। आजच्या या दिवशी आपण सगळे मिळून ना एक संकल्प करूया, रोज काहीतरी नवीन शिकायचं, स्वतःला सुधारायचं आणि समाजासाठी ना काहीतरी करायचं। खरंच सेलिब्रेशन म्हणजे फक्त गाणी, नाच हेच नाही तर बाबासाहेबांच्या विचारावर चालणं आहे। शेवटी एकच सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा, शिक्षण घ्या आणि कधीही हार मानू नका। सेलिब्रेशन नंतर सगळ्यांनी मिळून नाही ते छान असं जेवण सुरू केलं, कारण जेवणामध्ये भरपूर असे मेनू होते। गरमागरम डाळ, भात, वांग, मिक्स भाजी, पुरी, लोणचं, ताक, आंब्याचा रस, शेवटी आईस्क्रीम। मस्त असं जेवण करून घेतलं। मित्रांनो, आयुष्यात नेहमी मोठ्या गोष्टींची वाट बघत बसू नका, छोट्या आनंदातच मोठं सुख आहे। आजचा ब्लॉग इथे संपवते। तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।